इराणच्या ज्युडिशियल सेंटरवरती एक दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये अनेक जण मारले गेले. आणि अशी बातमी आहे की हा जो दहशतवादी हल्ला होता, हा जैश-ए-अदल नावाचा एक सुन्नी बलुची सेपरेटिस्ट ग्रुप आहे किंवा दहशतवादी गट आहे, ज्यांनी हा हल्ला केला होता. आता मुख्य विश्लेषण काय, की हा हल्ला त्यांनी का केला होता? या गटाचं म्हणणं असं आहे की ते सुन्नी बलुची आहेत आणि त्यांना इराणमध्ये पुरेसा न्याय मिळत नाही. त्यांना पॉलिटिक्समध्ये त्यांना आत प्रवेश मिळत नाही. त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत खराब आहे. म्हणजे इराणमधल्या इतर समाजाला जो फायदा मिळतो तो त्यांना मिळत नाही आणि म्हणून त्यांनी ज्युडिशियल सेंटरवरती हल्ला केला. कारण ज्युडिशियल सेंटर जे असतं हे एक सरकारचं केंद्र समजलं जातं आणि त्यांना असं असेल की आपण जर इथे हल्ला केला तर आपली जी हालात आहे, आपल्याकडे समोर जे प्रॉब्लेम्स आहेत हे जगासमोर मांडता येतील आणि ज्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते हल होतील. म्हणजे त्यांचे जे डिमांड्स आहेत की त्यांना एक स्वायत्तता मिळायला पाहिजे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला पाहिजे, त्यांची पॉलिटिकल परिस्थिती सुधारायला पाहिजे, हे सगळं लक्ष हे या सगळ्यावरती इराण सरकारचं लक्ष केंद्रित करण्याकरता त्यांनी हा हल्ला केला, असं त्यांचं म्हणणं आहे. आता अजून एक विश्लेषण असं आहे की इराण जो आहे हा एक शिया देश आहे. जिथे शिया जे आहेत हे मेजॉरिटी आहे. बलुची ज्यांनी हल्ला केला ते सुन्नी आहेत. म्हणजे या सुन्नी लोकांचं म्हणणं आहे की शिया जो इराण आहे त्यांच्यावरती त्यांना पुरेसा न्याय हा देत नाही आहे. आणि आपण जर इतिहास बघितला तर या गटाने याच्या आधी पुष्कळ वेळा हल्ले केलेले आहेत आणि असं पण म्हटलं जातं की जे बलुची आहेत इराणमध्ये, त्यांना ग्रेटर बलुचिस्तान म्हणजे जो बलुचिस्तान भाग आहे पाकिस्तानचा त्यामध्ये सामील व्हायचं आहे. तर म्हणजे ही एक अतिशय गुंतागुंत असलेली एक सिच्युएशन आहे. यामध्ये हा जो जैश-ए-अदल दहशतवादी गट आहे त्यांना नेमकं काय पाहिजे? एक तर त्यांना दाखवायचं आहे की बलुची समाजावरती अन्याय होतो आहे, अनेकांना फाशी दिली जाते आहे आणि त्यांना जेवढी प्रगती त्यांचा सहभाग असायला पाहिजे तो होत नाही आहे. म्हणून त्यांना बलुची मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरता आणि तिथल्या सरकारला एक धडा शिकवण्याकरता त्यांनी हा हल्ला जो आहे तो केलेला आहे. परंतु हा एवढंच काही आहे की अजून काही आहे? लक्षात असावं की सध्या बलुचिस्तान जो पाकिस्तानचा मोठा भाग आहे त्याच्यामध्ये सध्या जी एक मोठी स्वतंत्रता चळवळ चालू आहे. त्यांना बलुचिस्तान हा एक वेगळा देश बनवायचा आहे जो पाकिस्तानपासून वेगळा असेल. आणि आता काही बलुची हे इराणमध्ये सुद्धा राहतात. तर म्हणून असं वाटतं की एखाद्या वेळेला ग्रेटर बलुचिस्तान नावाचा जो एक देश तयार होईल त्याच्यामध्ये जो बलुची भाग इराणमध्ये आहे त्याने सुद्धा सामील व्हावं म्हणून ते सरकारच्या वरती हल्ले करत आहेत. तर थोडक्यामध्ये याचे दोन मोठे पैलू आहेत. एक तर या बलुची लोकांना जे इराणच्या आत राहतात त्यांना इराणच्या आत राहून जास्त अधिकार मिळण्याची गरज किंवा तिथे त्यांना स्वायत्तता मिळवावी हा एक भाग झाला. आणि दुसरा त्यांना जो बलुचिस्तान ग्रेटर बलुचिस्तान जो तयार व्हायची शक्यता आहे, पाकिस्तानमधला जर बलुचिस्तान जर वेगळा झाला तर त्यामध्ये सामील होणं हा त्याचा दुसरा भाग आहे. तर त्यामुळे त्यांना किती या भागामध्ये यश मिळेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. कारण पाकिस्तानी सैन्य हे बलुचिस्तानमध्ये अँटी बलुची ऑपरेशन करतं आहे आणि आता इराणी सैन्य हे त्यांच्याविरुद्ध तिथे ऑपरेशन करेल. तर या दोघांमध्ये किती स्टॅमिना आहे, दोघांमध्ये किती कोऑपरेशन आहे याच्यावरती अवलंबून राहील की हे जे बलुची मागण्या आहेत इराणमधल्या लोकांच्या त्यांना त्यामध्ये किती यश मिळेल आणि ते ग्रेटर बलुचिस्तानचा हिस्सा बनतील की नाही.